इशूच्या काही गोष्टींचा आता मला राग यायला लागला आहे. सगळ्यात आधी तर तिला जायचं होतं स्कूलला. तिला म्हटलं तुझी छोटी मोठी कामं करायला आता तू शिक. येताना हट्टानं तिनं माझ्याकडून हाकले घेऊन आली आणि म्हटलं चला आपण संध्याकाळी दत्तगुरूंचं दर्शन घेऊन येऊया. तर झालं असं ना की ती तो क्ले आणते आणि त्या क्लेपासून वेगवेगळ्या वस्तू बनवत बसते. मला असं वाटतं तिने अभ्यास करावा, पण तिला ते वस्तू बनवण्यात जास्त इंटरेस्ट आहे. ईश्वरी काय बनवलंस ग? सेंटा. दाखव. किती छान बनवलंस ग. तिला ना क्लेपासून ह्या वस्तू बनवायची खूप आवड आहे. तिला काही मी सांगितलं नाही किंवा तिला काही बघावं पण लागत नाही. तिच्या मनाने ह्या वस्तू ती बनवत असते. मोबाईलमध्ये बघते किंवा तसं पण चित्र बघितलं ना तरी ती बनवते. पण मला असं वाटतं की तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावं, पण तिला अभ्यासापेक्षा ह्या ज्या गोष्टींमध्ये जास्त रुची आहे. आणि असं होतं ना की मुलांनी एखादी गोष्ट बनवली, आपण त्याला जर नाव ठेवलं ना मग मुलांचा पण प्रत्येक गोष्टीतला कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून मग मी तिला काय करते की चांगलंच आहे असं म्हणून सांगते. त्यानंतर आता संध्याकाळी उद्यापनाची तयारी करायची होती, पारायणाची सांगता करायची होती. तर त्यासाठी बाहेर जाऊन छोट्या मोठ्या वस्तू घेऊन आले. त्याचबरोबर गुरुवारच्या पूजेचं साहित्यसुद्धा आणायचं होतं. मग येतानीच देवीसाठी वेणी, फुलं वगैरे आणि पूजेचं सामानसुद्धा घेऊन आले. आणि त्यानंतर संध्याकाळी जेवणामध्ये पारायणाची सांगतासाठी नैवेद्य बनवला आणि देवाला तो अर्पण देखील केला. आणि आजचा दिवस असाच धावपळीमध्ये गेला. चल भेटूया तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.